या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी विरोधी पक्ष या ठिकाणी एकवटलेले आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून दर्शनाखालीच पुढे या सगळ्याचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि आता हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। सगळ्यात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच मतचोरीचा हा मुद्दा उत्तमराव जानकरांनी उपस्थित केलेला होता। त्यांनी यासाठी मोठं आंदोलन देखील उभारलं होतं। दिल्लीपर्यंत त्यांनी या आंदोलनाची झळ बसवली होती। त्यानंतर आता या मुद्द्यावरून राहुल गांधींनी हा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर इतर विरोधी पक्ष या मुद्द्यावरून एकवटलेले आहेत। शरद पवार आणि इतर नेत्यांची जी बैठक शिवालयामध्ये सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेजी पण आहेत। हे सगळे नेते जे आहेत ते आता मंत्रालयाच्या दिशेने रवाना होतात। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हे सगळे नेते एकत्र जमत आहेत आणि आता मंत्रालयात दाखल होत आहेत। आणि महत्त्वाचं असेल कारण शिवालय ते मंत्रालय अगदी थोडं अंतर आहे, त्यामुळे हे सगळे नेते मंत्रालयामध्ये एकत्र जात आहेत। मंत्रालयाच्या शेजारीच शिवालय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हे कार्यालय आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकत्रच या गाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत मंत्रालयामध्ये जात आहेत। तर याआधी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र एका व्यासपीठावर दिसले होते, घरी देखील दिसले होते। मात्र आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या गाडीमधून एकत्र प्रवास। या मुद्द्यावरून तसंच मराठीच्या मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र आलेच आहेत। मात्र आता या मतचोरीच्या मुद्द्यावरून देखील राज आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच गाडीमधून त्यांचा हा प्रवास। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेशजी, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेल्या ही सध्याची थेट दृश्य आहेत। आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या गाडीमधून एकत्रित हा प्रवास जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। शिवालयामधून मंत्रालयापर्यंतचा हा प्रवास। तर मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू आता मतचोरीच्या या मुद्द्यावरून देखील एकत्र आलेले आहेत। मनही जुळलेली आहेत हे दाखवण्याचा दोन्ही ठाकरे बंधूंचा हा प्रयत्न आणि राज ठाकरे यांच्या गाडीमधूनच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आता एक साथ आपल्याला गाडीतून निघताना पाहायला मिळतात। इतर जे नेते पदाधिकारी त्यांच्या सोबत या ठिकाणी बाळा नांदगावकर असू द्या किंवा शेकापचे जयंत पाटील असू द्या, या सगळ्यांचा जो ताफा आहे गाड्यांचा तो आता शिवालय परिसरातून मंत्रालयाच्या दिशेनं रवाना होतोय आणि रवाना होत असल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पारदर्शकता असली पाहिजे यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी शिष्टमंडळ जे महाविकास आघाडीचं ते रवाना होत आहे। एक एक करून ज्या गाड्या त्या आपल्याला या ठिकाणाहून निघताना पाहायला मिळतात। अनिल परब निघालेले आहेत, वर्षा गायकवाड निघालेले आहेत, इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर एक एक करून जे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, मग शरद पवार असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, राज ठाकरे असू द्या, यांच्यासोबत आदित्य ठाकरे असू द्या, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत हे आता मंत्रालयाच्या दिशेनं रवाना होत आहेत। एस चोकलिंगम यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यासोबतच इतर जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची सुद्धा भेट घेणार आहेत। त्यांना सुद्धा सांगितलं जाणार आहे कोणकोणत्या त्रुटी महाराष्ट्रामध्ये मतदान करताना लोकांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं, फेस करावं लागतं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपली काय भूमिका मांडणारे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। आता हे शिष्ट